नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. सेवाधारी सरदार हरपला. प्रितपाल सिंग दुप्पर यांच्या निधनानं अहिल्यानगर शोकसागरात. अहिल्यानगर शहरावर दुःखाची छाया पसरवणारी बातमी समोर आली आहे. घर घर लंगर सेवा परिवाराचे अत्यंत समर्पित सेवाधारी, हसतमुख आणि सेवेला आयुष्य अर्पण करणारे सरदार प्रितपाल सिंग दुप्पर यांचे वयाच्या 64व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या जाण्यानं केवळ एक व्यक्ती नाही, तर समाजासाठी झटणारा एक आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होतीये. पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा त्यांचा परिवार असून त्यांच्या निधनानंतर संपूर्ण अहिल्यानगरमध्ये हळहळ व्यक्त केली जातीये. दुप्परजी म्हणजे फक्त एक नाव नव्हतं, ते होते सेवाभावाचं जिवंत उदाहरण. स्पष्ट वक्तेपणा, विनोदी स्वभाव आणि प्रत्येकाला आपलंसं करून घेण्याची त्यांची शैली यामुळे समाजातील प्रत्येक घटक त्यांना मनापासून प्रेम करत होता. कोविडच्या काळात जेव्हा संपूर्ण देश भीतीच्या सावटाखाली होता, रुग्णालयाबाहेर रुग्णांचे नातेवाईक उपाशीपोटी रात्र काढत होते, त्या ठिकाणी त्या कठीण काळात अनेकांनी स्वतःचे दरवाजे बंद केले. पण सरदार प्रितपाल सिंग दुप्पर यांनी मात्र समाजासाठी आपले हात उघडे ठेवले. घर घर लंगर सेवा अखंड सुरू राहावी यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतात. त्यांच्या विशेष पुढाकारातून हॉटेल अशोकाची जागा लंगर सेवेसाठी उपलब्ध झाली आणि तिथूनच सुरू झाली हजारो गरजूंना आधार देणारी अन्न सेवा. वर्षभराहून अधिक काळ दररोज अखंड निस्वार्थीपणे ही सेवा सुरू राहिली आणि त्या सेवेमागे उभा होता एक शांत, हसतमुख, सेवाधारी सरदार प्रितपाल सिंग दुप्पर. त्यांच्या सेवेतील प्रामाणिकपणा इतका मोठा होता की संध्याकाळची अन्न सेवा त्यांनी कधीच खंडित होऊ दिली नाही. दिवसभर कितीही काम असलं तरी संध्याकाळी 5 वाजता ते न चुकता सेवास्थळी उपस्थित राहत असत. दररोज 200हून अधिक अन्न पॅकेट्स स्वतः उभे राहून पॅक करणं, लोकांना जेवण मिळतंय का याची काळजी घेणं आणि हे सगळं चेहऱ्यावर हास्य ठेवून करणं, हीच त्यांची खरी ओळख होती. आज अनेकांना प्रश्न पडतोय, इतकी निस्वार्थ सेवा करणारी लोक पुन्हा मिळतील का? दुप्परजींचं आयुष्य हे केवळ जगण्याचं नव्हे, तर इतरांसाठी जगण्याचं उदाहरण होतं. त्यांच्या जाण्यानं घर घर लंगर सेवा परिवार पोरका झालाय, पण त्यांनी दिलेला सेवाभावाचा वारसा कायम प्रेरणा देत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.